गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज देखील आपण इतर स्वरांप्रमाणे ओ या स्वराचा उच्चार बघणार आहोत. एकदा जर आपल्याला ओ या स्वराचे उच्चार कळले, तर ओ युक्त म्हणजे ओ असणारे शब्द वाचायला, लिहायला, बोलायला आपल्याला सोपे जातील. मग नेमकं ओचा उच्चार काय आहे ते आपण बघणार आहोत. तर ओचा पहिला उच्चार अ होतो, लक्षात घ्या. ओचा पहिला उच्चार अ होतो. मग अ केव्हा होतो? जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ओ येतो. जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ओ येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो. बघा रूल काय म्हणतो, की कॉन्सोनंट प्लस ओ प्लस कॉन्सोनंट म्हणजे दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ओ असा या रूलचा अर्थ आहे. तेव्हा ओचा उच्चार आ होतो. बघा लक्षात घ्या. पहिला शब्द आहे HOT, हॉट. होट नाही, हॉट. एच म्हणजे ह, ओ म्हणजे अ आणि टी म्हणजे ट, हॉट. त्याचप्रमाणे डॉग, बॉक्स, स्टॉप, नॉट, गॉट, लॉट असे वेगवेगळे शब्द आपण घेऊ शकतो. आणि अशा या सर्व वेगवेगळ्या शब्दांमध्ये जेव्हा ओ हा दोन व्यंजनांच्या मध्ये येतो, तेव्हा ओचा उच्चार अ होतो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण की हा नियम बदलणार नाही. त्याच्यानंतर ओचा दुसरा नियम काय म्हणतो बघूया. ओचा दुसरा उच्चार ओच होतो. ओचा दुसरा उच्चार ओच होतो. जर शब्दामध्ये ओ नंतर एखादे व्यंजन जर शब्दामध्ये ओ नंतर एखादे व्यंजन आणि शेवटी ई असेल, तर ओचा उच्चार ओ असा होतो. रूल रूल काय म्हणतो? ओ त्याच्यानंतर कॉन्सोनंट त्याच्यानंतर शेवटी ई याप्रमाणे जर वाक्यरचना असली तर ओचा उच्चार ओ होतो. मग बघा शब्द बघा. होप, HOPE, होप. आता ओ नंतर एक व्यंजन आहे आणि त्या व्यंजनानंतर शेवटी ई आहे. तर या ठिकाणी हॉप नाही, होप. त्यानंतर होम, बोन, नोट, कोन, टोन, बोन अशा प्रकारचे शब्द आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ओचा तिसरा उच्चार काय होतो? डबल ओचा उच्चार हा ऊ किंवा ऊ होतो. जेव्हा दोन ओ एकत्र येतात तेव्हा त्यांचा उच्चार ऊ किंवा ऊ असा होतो. मग बघा BOOK, बुक, FOOD, फूड, MOON, मून, GOOD, गुड, MOOD, मूड, LOOT, लूट असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेऊन आपण अशा प्रकारचे ओ युक्त शब्दांचे उच्चार करू शकतो. मग डबल ओ आल्यानंतर एक तर उ म्हणजे रस्व उ आणि उ म्हणजे दीर्घ उ असा उच्चार होतो. हे आपल्याला समजणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ओचा उच्चार अ देखील होतो, लक्षात घ्या. ओचा उच्चार अ देखील होतो. काही विशिष्ट शब्दांमध्ये ओचा उच्चार ओ किंवा अ अ, अ न होता अ असा होतो. मग बघा ओ नंतर जेव्हा एन, ओ नंतर जेव्हा एम आणि ओ नंतर जेव्हा व्ही येतो ना, तेव्हा ओचा उच्चार अ होतो. मग त्याची काही उदाहरणं दिलीत बघा. एसओएन सन, सॉन नाही, सोन नाही, सन, एसओएन सन. COME कम, कोम नाही, कोम नाही. DONE डन, डोन नाही आणि LOVE लो, लो नाही किंवा लवे नाही, लव. म्हणजे माझा एक नियम लक्षात ठेवा, की इंग्रजीमध्ये ओ नंतर जेव्हा एन येतो किंवा एम येतो किंवा व्ही येतो, तेव्हा ओचा उच्चार अ होतो. दॅट्स ऑल. पुन्हा ओचा उच्चार बघूया आपण. OW आणि OUचा उच्चार आऊ होतो, लक्षात घ्या.
म्हणजे ओच्या जोडीला डब्ल्यू आला किंवा ओच्या जोडीला यू आला, तर त्याचा उच्चार आऊ होतो. मग जेव्हा ओ नंतर डब्ल्यू किंवा यू येतो, तेव्हा त्याचा उच्चार बऱ्याचदा आऊ असा होतो. मग NOW नाव, COW काऊ, OUT आउट, SHOUT शाउट, राइट? त्याच्यानंतर LOUD लाऊड, SOUND साउंड अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. तर ओ युक्त शब्द जे असतात त्यांचे हे 4 ते 5 नियम जर आपण लक्षात ठेवले, तर या स्वराच्या मदतीने शब्द तयार करायला, वाचायला, लिहायला, बोलायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. समजलं नसेल तर पुन्हा-पुन्हा बघा. अजून समजलं नसेल तर स्वतःच्या भाषेत नोट्स करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. 100% आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.